यांना स्टेजवर विनंती करतो. वॉटर पंपसाठी आहे, लाइटिंगसाठी आहे, त्याच्यासाठी जो खर्च आहे तो इलेक्ट्रिसिटीवर आहे. आणि सध्या MSCDCL कडनं कॉमन ह्याच्यासाठी हाऊसिंग सोसायटी ह्या योजनेअंतर्गत आपण तुम्हाला झिरो इन्व्हेस्टमेंट मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये सोसायटीची इन्व्हेस्टमेंट झिरो असणार आहे, काही इन्व्हेस्टमेंट नाही आहे. साईन केला जाईल. जी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे ती तुमच्यावर एक कॉन्ट्रॅक्ट साईन करेल. तर जसं एक जनरेशन होईल त्याप्रमाणे. पण ह्याच्याने होतं काय तुमचं की बाबा विजेवरती ते 40%चा 50% म्हणजे, आणि त्यासाठी तुमच्याकडनं खर्च काही नाही आहे तुम्हाला, ती तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यावरती ऑब्वियसली सोलार लावायला लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला द्यायचे. हा जो पिरियड आहे सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टचा जो वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या विषयाला अनुसरून आपल्या मनामध्ये आहे काही इन्स्टिट्यूट ज्या प्रत्यक्षपणे यामध्ये काम करणार आहेत, एकत्रपणे आणि त्यांच्याबरोबर असणारे जे काम करणारे जवळजवळ 100-150 गृहसंकुलातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आले होते. आताच कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांची जेव्हा चर्चा केली तेव्हा 50 पेक्षा जास्त सोसायटीजनी ऑलरेडी या संदर्भातला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतात तो दिलेला आहे. त्या सर्वांशी हे सर्व अधिकारी वर्ग आणि हे सगळे चर्चा करतील, कागदपत्र जमा करतील आणि नंतर त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करतील. लवकरच या सगळ्या योजना आहेत त्या कार्यान्वित कशा व्हायला हव्यात त्या दृष्टिकोनातून काम हे मोठ्या या कंपन्यांमध्ये लागणारे सोलर या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असंख्य युवकांना रोजगाराची नवीन संधी ही सुद्धा या निमित्ताने प्राप्त होणार आहे. हे या पूर्ण उपक्रमाचं असणारं सर्वात मोठं यश आहे असं मला या निमित्ताने वाटतं.